नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवाय, मी एक दारुड आहे. केवळ परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनॉनिमस या अलौकिक संघटनेची मला आजपर्यंत मिळालेली सक्रिय मदत, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना, प्रेम, आशीर्वाद याच्याच बळावर आजचा दिवस आतापर्यंत दारूच्या पहिल्या घातक आणि विषारी घोटापासून दूर आहे. सुरक्षित आहे मित्रांनो, ठीक चाललेलं आहे. मित्रांनो, एक दिवसाच्या हिशोबाने मी गेली 35 वर्ष आणि 12 दिवस दारूपासून दूर आहे. त्याच्यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. प्रामाणिकपणे तुमच्याकडून मला टाळ्यांचं हे नाहीये, अपेक्षा नाहीये आणि कौतुकाची थापही नको. मी आत्मप्रौढी मिरवण्यासाठी हा माझा काळ अचूक सांगत नाही, पण मी प्रत्येक मिटिंगच्या अगोदर सांगायची एक स्वतःला सवय लावून घेतलेली. त्याच्यामध्ये एकच शुद्ध आणि सात्विक हेतू आहे, तो म्हणजे नवीन आलेले जे भाऊ आहेत त्यांना प्रेरणा मिळावी. त्यांना प्रेरणा मिळाली की प्रक्रियेला सुरुवात होणार, आणि एकदा प्रक्रियेला सुरुवात झाली की प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होणार, आणि त्याच्यामुळे काय होणार, माझी मार्गक्रमण परमार्थापर्यंत जाणार. मी नाही सांगत, बिल डब्ल्यू म्हणतात, आम्ही आज्ञेवादीच्या शेवटच्या 2-3 लाईन मध्ये ते म्हणतात, एकदा प्रक्रियेला सुरुवात झाली आणि तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले की तो तुम्हाला संधी देणारच. आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा जो विषय सोबर जगणं, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी 13 मार्च 88 ला ज्या दिवशी आलो, मला स्वप्न ते वाटलं नव्हतं की मी ज्या संस्थेत चाललोय ती संस्था माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. किंबहुना दिवाळीच्या अमावस्येच्या एकदम काळ्याखळ्या रात्रीमध्ये जसं सगळं आसमंत असंख्य दिव्यांनी उजळून निघतो तसं माझं जीवन उजळून निघेल. तर मला मित्रांनो त्यावेळेला विश्वास नसता वाटला, मी त्या माणसाला वेड्यात काढलं असतं. पण काहीसं झालं तसं, कारण माझं जीवन एवढं काळाचं भिन्न होतं. माझी आई लवकर गेली 75 साली, 21 मार्चला, परवा दिवशी तिला जाऊन 48 वर्ष झाली. माझे वडील लवकर गेले, तिच्यानंतर एकाच वर्षात 17 ऑक्टोबर 76 ला, एका वर्षात आई वडील गेल्यानंतर मी बिंदास झालो, कारण मी सगळ्यात मोठा होतो घरामध्ये. 5 भाऊ 3 बहिणी. कमालीचं दारिद्र्य होतं. एक 10 बाय 10 ची रूम होती वाकडेवाडीमध्ये, खायचे हाल होते. कमालीची अगदी असहायता अवेलना वाट्याला आलेली होती. इतकी निर्भसना आणि इतकी उपेक्षा मित्रांनो मी सहन केलेली आहे की त्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. पण एवढं असं डेंजरस जीवन जगत असताना सुद्धा काय झालं माहित नाही. त्या संस्थेत येण्यापूर्वीचं जे माझं जीवन होतं ते एखाद्या नराधमासारखं होतं, पण आल्यानंतर आजचं जीवन माझं एखाद्या नरोत्तमासारखं आहे. कारण मला हा जो विषय आहे आजचा, तो मला भावला की इथं होऊ शकतं. हे मध्ये कुठली गोष्ट अशक्य नाहीये, असंभवनीय नाहीये, अविश्वसनीय नाहीये. कारण मी इथं मृत्यूला हात लावून आलेली लोक पाहिली. मी अगदी आयुष्य एकदम गेलेलं असताना तो माणूस परत फिनिक्स पक्षासारखा राखेतून जसा तो उठतो, तसं त्यांनी परत जीवनाची सगळी मार्गक्रमण करून एक माफक जीवन जगण्यासाठी ह्या 12 पायऱ्यांचा जो प्रोग्राम आहे, मी 11 वर्ष ह्या प्रोग्रामची प्रतारणा केली. 11 वर्ष मला जसं जीवन पाहिजे होतं, कारण एवढ्या वर्षाचं कंडिशनिंग होतं. माझ्या मनावरची जळमट इतकी होती इतक्या वर्षापासूनची, ती इतक्या सहजासहजी जाणार नव्हती. त्यामुळे माझे बाकीचे धंदे चालू होते. मी बेसिकली पुण्यातल्या गुंडांबरोबर माझा जास्त वावर होता, प्रामाणिकपणे सांगतो. मी 84 ला माझं लग्न झालं. त्याच्या अगोदर आई वडील गेल्यानंतर मग मला काय पाहिजे होतं, मला 2 वेळेला चरस गांजा ओढायची मला सवय होती. बंटा खायचो, आपू खायचो. कुठला तरी दादा यायचा शिवाबाईट गाडीने की मी त्याच्यावर रिक्षात, कधी कधी असं व्हायचं तर मला जाग यायची तर सोलापूरला तुम्ही या दादाच्या इथं. अरे हे काय, म्हणजे असं सगळे पुण्यातले नामचीन जे दादा होते, प्रामाणिकपणे सांगतो माझा त्यांच्याशी असा पर्सनल संबंध व्हायचा. कागदात गेलो तो पंढरी वडके आणायचा, चल बाईक की लगेच मी तिथं जाणार, चिलीम ओढणार, हे करणार, माहित नाही. मित्रांनो, पुण्यातला जो नामचीन दादा होता बाळू अंजेकर, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो गुरुवार पेठेमध्ये, ती अशी कॅप घातलेली आणि मला विलास भोले टेक्निकल सगळ्यांचा म्हणजे लिगल ऍडवायझर होता की कुणाला वकील द्यायचा, कुणाला बाहेर काढायचं, कुणाला आत पाठवायचं. तो घोले रोडला राहायचा. आता आहे का नाही माहित नाही. तर त्या बाळू आंबेकरला सुद्धा कळलं नाही की मी पुण्याचा आहे का मुंबईचा आहे. पण मी त्याला मुंबईची गँगवर सांगितली. त्यावेळेला एक प्रघात होता, शिवाजीनगरमध्ये एक दादा होता गुलाब नावाचा, गुलाब तावरे, त्याचा मर्डर झाला होता. त्यांनी बाळू कांबळेचा केला. त्यावेळेला 79 साली मुकद्दर का सिकंदर फेमस पिक्चर होता. ते दोघे एक दुसऱ्याला मारतात एंडमध्ये, तसं झालं होतं. बाळू कांबळे पहिला गेला, त्याचा फराज खानेच्या तिथं मर्डर झाला, आणि नंतर गुलाब ते असं सगळं घेऊन याला गेला होता. त्याच्या मैत्रीला इतके गुंड पुण्यातले आलेले होते. मला ते जीवन खूप भारी वाटायचं. इव्हन मी मुंबईत सुद्धा अरुण गवळी नंतर त्याच्या अगोदर जो एस ब्रिज आहे तिथं मोहन सरमाळकर नावाचा दादा होता. तो माझ्यावर एवढा फिदा होता, काय खाली जमा नाही यार शिवा. मी असे त्यांना जोक सांगायचो, अशा कवाले गायचो, असं रुमाल बांधलेला असायचं, गाणी बिनी जुनी एकदम सगळं. तर मी मला वाटायचं मी जोकर आहे. ह्या गुंडांच्या तावडीतून बाहेर येणं अवघड होतं मित्र, प्रामाणिकपणे सांगतो.
शेवटी ते म्हणजे गँगवॉरला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पुण्याच्या इन्स्पेक्टरला, पुरंदर इन्स्पेक्टर होता, मला आजही आठवतं, त्याला कोणीतरी सांगितलं की या सगळ्यांची इनकमभूत माहिती असलेला एकमेव माणूस आहे, त्याचं नाव शिवा, तो वाकडेवाडीत राहतो. आणि खरं होतं, कारण बाळू बरोबरचे बाबा लोंबर, माझी मित्रांनो, भाई ठाकूर बिकूरला मी भेटून आलेले, राज वाईन्स विराट, मी मुंबईवाल्यांबरोबर जातो. काय म्हणतात, शिवा काय, माझं 1930 सालापासूनचं रेकॉर्ड माझं तोंडपाठ आहे. डोंगरी टू दुबई हे पुस्तक माझं बाय हॅट आहे. लोक ना, त्या इन्स्पेक्टरनी जेव्हा पुण्यात जेव्हा ती वाकडेवाडीच्या तिथं ती जीप उभी होती, मी संध्याकाळी कुणाचा तरी रस्ता बघतो की आला तर 4 पैसा बंदोबस्त झाला, 40 पैशाला फेम होता, ते सुद्धा नव्हते. आणि मला त्यांनी बोलवलं, इकडे या. शिवाना नागरानी बोललं, येस, बसा गाडीत. बोललं, मी रॉबर्ट लुडलूमची पुस्तकं, अगाथा ख्रिस्ती, सो भारी भारी एकदम वॉलाची पेपर्स, गून आयडेंटिटी वगैरे अशी सगळी पुस्तकं वाचलेली होती. मला माहिती होतं स्वतःचा बचाव कसा करायचा. त्याने मला असं एक पंच मारण्याबरोबर गाडीत बसलं, डेक्कन पोलीस स्टेशनला आणलं. मला पहिल्यांदा बडवायला लागलं, मला मारू नका साहेब, मी तुम्हाला जी माहिती, कारण मला माहिती होतं मी हार्ट पेशंट. त्यांनी लगेच चेन खुल्ली, त्यांना दाखवलं माझं मोठं ऑपरेशन होतं. अरे मारू नका, कारण पोलीस चौकीत जर का कुणी मेलं ना तर त्या पोलिसांना लय त्रास होतो, मारू नका मारू नका. मी त्यांना पहाटे 4 पर्यंत एवढी माहिती दिली. माझं 29 एप्रिल 84 लग्न झालं. तर मला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला जेव्हा पोलिसांनी उचललं, मी राहत्या कपड्यांनिशी पुन्हा सोडलं. दगडूशेठ हलवाई किंवा असं नव्हतं मंदिर, तिथे एक आता पाण्याचा हे होता, वेशा सगळ्या येऊन तिथं धुणे धुवायच्या, असं छोटं घोडे बिडे पाणी प्यायचे. 84ची गोष्ट आहे. मिसेसला एक 10 रुपयाची 20 रुपयाची चप्पल घेऊन दिली आणि मी राहत्या कपड्यांनिशी पिंपरीला गेलो. कारण पुण्यात मला कळलेलं होतं की आता आपल्यावर बी गेम होऊ शकते, कारण खबरीलाल असं लोक एकटा पण लावतात, आणि मी सगळ्याच दादांबरोबर राहायचो. तर असं जीवन मित्रांनो डिस्कार्ड करायचं फार अवघड आहे. आणि BW म्हणतो, ही सोब्रायटी ऑल दॅट वी एक्सपेक्ट फ्रॉम अवर स्पिरिच्युअल अवेकनिंग. आमचे आध्यात्मिक जीवन हे काय नुसते याच्यावर अवलंबून नाहीये. ही पहिली गिफ्ट आहे, इट्स द फर्स्ट गिफ्ट ऑफ गॉड. इफ यू हॅव टू रिसीव्ह मोर गिफ्ट फ्रॉम गॉड, युअर अवेकनिंग हॅज टू गो ऑन. तुमची आध्यात्मिक जागृती आहे ती चालली पाहिजे, पुढे स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि हळूहळू ते करत असताना जुनं जीवन तुमचं डिस्कार्ड व्हायला पाहिजे. माझी अशी अतूट श्रद्धा तयार झाली पाहिजे की अरे जोपर्यंत मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या ह्या कल्पात आहे, माझी शिकार होणार नाही. जोपर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मी जो मला मार्गदर्शनाने जो दिलेला प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामवर चालत असताना मी आणि माझी दारू याच्यामध्ये जोपर्यंत परमेश्वराचा एक अभेद्य पडदा आहे, माझ्या हातात ग्लास नाही येणार. मित्रांनो, मी पहिल्या दिवसापासून आज तक निरा सुद्धा नाही प्याली. मी ज्या दिवशी नॉनव्हेज बंद केलं, मी केक सुद्धा आजपर्यंत खाल्लं नाही. त्या 16 जुलैला 24 वर्ष होती. मी ज्या दिवशी चहा कॉफी बंद केला, मी आजपर्यंत नाही प्यालो. माझं काही बिघडलं नाही. दात म्हणजे एकदा पिवळे दिसते, म्हणलं मी काय 120-300 पान खातोय. एका मेंबरच्या नुसत्या शेअरिंगवर तो म्हणला, शिवाचं शेअरिंग ऐकून ऑगस्टिन, मी तंबाखू सोडली आणि म्हणलं मी म्हणत होतो, अरे मै क्यों खा रहा है, जे फेकली असं काय नाही खाल्ली. मित्रांनो, एक एक गोष्ट अशी माझ्यापासून दुरावत गेली म्हणण्यापेक्षा फॅनेटिझम नाहीये, त्याच्यामध्ये अतिशयोक्ती नाहीये, पण त्याच्यापेक्षा मला या सोबर जगण्यामध्ये मला कायम वरचा स्वाद मिळत गेला. सगळ्यात महत्वाचं आहे, जोपर्यंत तुम्हाला वरचा स्वाद मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही खालच्या स्वादाला तुम्ही त्याचा त्याग नाही करू शकणार. हे मी नाही सांगत, भगवान भगवद्गीतेत सांगतात. 2.59 दुसरा अध्याय 59वा श्लोक, विषयाविनिवर्तनते निराहारस्य देहिन रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्टा निवर्तते. तुला जोपर्यंत वरचा रस नाही मिळणार, तो काय तो वरचा रस, तो आहे मित्रांनो प्रामाणिक जीवन जगण्याचा. जोपर्यंत माझी भीती जाणार नाही, माझ्यातली स्वार्थ मनोमुक्ता कमी होणार नाही, माझा जो सेक्स कंडक्ट करता त्यांनी सांगितलं त्याचा प्रॉब्लेम नाहीये, माझा तो वय 72 चालू आहे, माझा प्रॉब्लेम आहे अजूनही म्हणजे मी लगेच कुणाला बलात्कार नाही केला किंवा मी लगेच रेड लाईट एरियात नाही गेलो, पण बालपणापासून मला पोटात अन्न नसेल तर चालेल, पण आय हॅव टू हॅव सेक्स दारू पिण्याच्या काळात. पण मी कामांध माणूस आहे, कुठल्या स्त्रीकडे मी स्वच्छ नजरेने बघू शकत नव्हतो, पण गेली 24 वर्ष मी स्त्रियांच्या नुसत्या गराड्यात आहे. आणि सगळे म्हणतात प्रभूजी प्रभूजी, माझी बायको फक्त असं लांबून बघत असते, हे प्रभूजी तो बोल रहा है. कारण का मित्रांनो, इथं स्वच्छता आणायची, माझा आजार इकडे, माझा आजार बाटलीतला नाही, बाटली नाचत येत नाही, दारू प्यायची मला अड्ड्यावर जायला लागेल, सिगरेट ओढायची गुत्त्यावर जायला लागेल, चरस गांजा गिंजा हे सगळ्या आहेत निर्जीव वस्तू आहेत. मी पुढाकार घेऊन
त्यांच्यापर्यंत जातो. पण स्त्री ही सजीव आहे. तिच्याबरोबर केलेला संभोग किंवा तिच्यावर केलेली शय्या सोबत, तिचे चित्कार, तिचा स्पर्श, तिचा चेहरा, तिचे डायलॉग हे हवे हवेसे वाटतात. कारण काय, सगळ्यात महत्वाचं, शरीराला सुख मिळतं, मनाला समाधान मिळतं, पण आत्म्याला शांती मिळते. पण आत्म्याचं स्वरूप आहे सच्चित आनंद, फुल नॉलेजेबल येतो, शाश्वत आहे. त्यामुळे मला आत्म्याकडे काम करायचंय. सोबर जीवन जगताना मला कायम लक्षात ठेवायचंय की मी शारीरिक स्तरावर किती जरी प्रयत्न केले, कारण मोटर चालवताना तिला पेट्रोल लागतं, पण आज जो बसलेला त्याला वरण भात भाजी पोळी श्रीखंड गुलाबजाम. शरीराला भोजन लागतं, आत्म्याला भजन लागतं. मग ते भजन काय दिवसभर परमेश्वराला असं पकडून नाही बसायचं, पण त्याला समोर ठेवायचंय. ते परमेश्वरा, तू माझा शोधतेस. आतापर्यंत मी खूप फसवायचा प्रयत्न केला, मी तुला काय फसवणार, मी मलाच फसवायचो. पण मला जेव्हा कळलं की आय लर्न हाऊ टू बी ऑनेस्ट विथ माय सेल्फ अँड अदर्स, स्वतःशी प्रामाणिक राहायचं. म्हणजे मला नेहमी वाटायचं की एखादी मारवाडीने मला म्हणाली, 100ची नोट दिली, तिने मला जर का 300 रुपये दिले तर मी प्रामाणिक आहे. नाही, एखाद्याची नोट पडली, हो तुमची नोट पडली, तो प्रामाणिकपणा नाही. माझ्या प्रत्येक अंगामध्ये, प्रत्येक कृत्यामध्ये मला परमेश्वराला समोर ठेवायचं आहे. सबमिशन. मी आहे त्या परिस्थितीवर परमेश्वराला म्हणतो, देवा मी खरंच हारलेलो आहे, आय एम अ डिफिटेड मॅन, आय नीड युअर हेल्प अँड गायडन्स. मला तुझी मदत आणि मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. आणि परमेश्वर आता काय करतो, ही सीज माय एफर्ट्स, नॉट द रिझल्ट. परमेश्वर आता माझे प्रयत्न बघतो की याला खरंच याच्यातून बाहेर यायचं. ही सीज माय, माझा तो भाव बघतो की ह्याचं काय आहे. दिस इज माय सिन्सिअरिटी, नॉट द सिनियरिटी. तुम्ही किती वर्ष मध्ये येत आहे, तुमच्या नंतर आलेले मेंबर सुद्धा तुम्हाला बायपास करून पुढे जातील, ओव्हरटेक करतील. पण मला जेलसी नाही ठेवायची तिकडे. मी सुरुवातीला 12 स्टेपिंगचं खूप काम करायचो आणि मी आलेले मेंबर्स माझ्या अगोदरच गाडी रेडीतून उतरायची. साला महिन्यादिवशी दिया इन्कम आम्ही तो डबल गाडी चेतक चालणार आहे. आणि ते एकदम मला म्हणायचे, पगारिया कॉम्प्लेक्स मध्ये शिवा ऑफिस घेतलं, फ्लॅट घेतला, आपल्याकडं अजून भाड्याचंच घर आहे. मित्रांनो, इकडे मला समजलं क्विट कम्पॅरिझन. मला कुणाशी तुलना करायची नाहीये. क्विट क्रिबिंग, क्विट कंप्लेनिंग. मला कधी असं रडारड नाही करायची, हे नाहीये ते नाहीये, काय इतकी वर्षे मध्ये आलोय अजून मी तिथंच पाट्या टाकतोय. नाही, सोबर जीवन मला परमेश्वराने दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. त्याला अनन्य साधारण महत्व द्यायचंय. माझं मध्यमुक्त जीवन म्हणजे इट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज एनिथिंग इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये सगळ्यात महत्वाची जर काय गोष्ट असेल तर ते माझं मध्यमुक्त जीवन आहे. माझी मिसेस एखाद्या वेळेला प्रतारणा करू शकेल, पण माझ्या मध्यमुक्ततेने माझ्याशी प्रतारणा केली तर माझा कडेलोट 100% आहे, कपाळ मोक्ष 100% आहे. त्यामुळे मला त्याचा तळ हाताच्या फोडासारखं तिची जपणूक करायची आहे. व्हॉट यू हॅव यू मस्ट प्रिझर्व, दॅट इज सोब्रायटी. तिचं मला असं एकदम असं जबरदस्त जपणूक करायची. बट व्हॉट यू रिसीव्ह इन यू मस्ट गिव्ह अवे फ्रीली. हे मध्ये आल्यानंतर मला हे जे काय फेलोशिप मिळालेली आहे ती मला हातात नाही ठेवायची. तिचं मला ऍज एन मेन मला ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला ती मला वाटत जायची, फुकट द्यायची आहे लोकांना. मी आज इकडे आलोय, काय मला लगेच चेक नाही देणार आहे संक्रमण, पण मला ह्या कर्जातून उतरायचं की अरे मला हे नवीन जीवन दिलेलं आहे. तरच मित्रांनो मी तुम्हाला प्रेरणा देईल. अँड लिव्ह अँड लीड बाय एक्झाम्पल. आधी केलं मग सांगितलं. हा प्रोग्राम असा आहे, दुसऱ्यांना सांगायचं सिगरेट बंद कर. तू जर तो ओढत असेल तर बाहेरच्या जगामध्ये दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. अल्कोहोलिक्स अनॉनिमस उलट आहे. प्रॅक्टिस देन प्रीच. इट इज मोर पेनिट्रेटेड, इट इज मोर इम्पॉर्टंट. मला पहिल्यांदा करायचंय. मित्रांनो, मी अनेक वर्ष शारीरिक आजार आहे, अनेक वर्ष मी व्यायाम करतोय. मला ज्या दिवशी व्यायाम नाही त्या दिवशी जेवण नाही. तुम्ही म्हणाल असं कसं, तो 72व्या वर्षी मित्रांनो 35 वर्षात एकदा हॉस्पिटल नाही बघितलं. देवाची असीम कृपा आहे. मी नाही म्हणत म्हणजे दारासिंग आहे, नाही, खाल्लेलं पचलं पाहिजे. रोज रात्री दूध गरम पिणार म्हणजे पिणार, दुपारी लस्सी पिणार ताक एकदम पातळ, सकाळी लिटर भर पाणी मारतो. कधी अपचनाचा त्रास नाहीये, कधी शुगर आहे पण ती कंट्रोलमध्ये, बीपी आहे. त्यात रडत नाही बसलो, काय देवा मी असं करतोय, एवढं चांगलं तुम्हाला हे दिलं नाही. मला
अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये कृतज्ञ राहायला शिकवलंय. या कोरोनामध्ये माझे सख्खे 2 बहिणी गेल्या एका वर्षाच्या अंतरात. माझे बहिणीचे यजमान गेले, बहिणीची मुलगी गेली. 2009 ते 2014 मध्ये 3 सख्खे भाऊ गेले दारू पिऊन. सगळ्यात मोठा मी आहे. मित्रांनो, यामध्ये वाक्य ऐकलेलं आहे, नो डेथ ऑफ अ डिअर वन्स. माझ्या कुणी गेल्यामुळं परत मी दारू पिल्यामुळे ते परत येणार नाहीयेत. कारण ह्या जगात जो आलेला आहे त्याला जायचंय एक दिवशी. ही खुणगाठ बांधायची मला. मृत्यू हा आगंतुक पाहुण आहे. तो ज्या दिवशी येणार आहे न सांगता येणार आहे. त्याच्या झोळीमध्ये मला ध्येयाची भिक्षा टाकावीच लागणार आहे. त्यामुळे लाईफ इज गुड, डेथ इज गुड. तुझं जीवन चांगलंय, जगावं असं वाटतं. तसं मृत्यूनंतर सुद्धा मला एका दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये जाग येणार आहे. येस, त्याच्यासाठी मला चांगलं कर्म करायचंय. आपला एक मेंबर होता मिल्टन फर्नांडिस, खूप जुना मेंबर. 27 मार्च 1992 तो गेला. मी बाळासाहेबांच्या कंपनीत गेलो म्हणल्याशिवाय मिल्टन गेला. मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येऊन हार्डली 4 वर्ष झालेली होती. मी 88 ला आलो, तो 92 गेला. आम्ही त्याच्या फ्युनरलला थांबलोय, तू येतोस का? बाळासाहेब माझ्याकडे पैसे नाही. तो आणि खरंच खिशात 150 रुपये. ते म्हणे नाही, ती काळजी करू नको, तू आमच्यावरच. त्यांच्या गाडीत मी गेलो, जेवण खान सगळं झालं. काय बघतो, त्यांची बहीण माटुंग्याला राहायची, पुष्पा नाव होतं तिचं. तिथून त्यांनी त्यांची पहिली मारुती गाडी तिला दिलेली होती. तर आम्ही त्याच्यात बसून अंधेरीला गेलो. ब्लेझिंग अँकर ग्रुप आहे तिथं, त्याच्या मागे चर्चमध्ये त्यांच्या दफनविधी असतो. तर मी काय बघतो, अशी एक मोठी लाईन लागलेली, ते कॉफिन घेऊन चाललेले. आणि त्या तिथं विठ्ठल पी तेव्हा चेअरमन होता, जीएसओचा पहिला चेअरमन. त्याला तिथं श्रद्धांजली वाहण्याची संधी दिली तिथल्या फादरने. आणि तो काय म्हणाला की आमच्यापैकी हा एक असा शुद्ध आत्मा होता की ज्याच्यामुळं त्या पंचक्रोशीमध्ये अनेक घरामध्ये अंधारातून लाईट्स लागल्या. ब्रेड अँड बटरचा तिथं हळूहळू हे मिळालं त्यांना. आणि अशा आत्म्याला, परमेश्वराला या ब्रह्मांडापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी ब्रह्मांडात त्याची सेवा जास्त महत्वाची वाटली. म्हणून या टेकन हिम अवे अनटाइमली डेथ अँड टू हिज होली अबॉग. त्या स्त्रिया तिथं बसलेल्या रडले, अशा ओक्साबोक्षी रडताना मी बघितल्या. म्हणजे एक दारुड्याच्या त्याच्या वाट्याला मरणोपरांत किती जबरदस्त मान सन्मान मिळाले. मी भारावून गेलो. मित्रांनो, त्या दिवसापासून आजताग आहेत मी कधी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची सेवा सोडली नाही. मला आताही मगाशी फोन आला होता याचा, आपला दिगंबरचा. म्हणलं शिवाय पहिलं सत्र तू हे कर, नुसतं खंड करणार. म्हणलं नाही, मी आज इकडे चाललेले आहे वारद्याला. माहित नाही मित्रांनो, आम्हाला या कर्जातून उतराय व्हायचंय. सोबत जगणं म्हणजे नुसतंच मी आणि माझं हे करत नाही बसायचं. मला परमेश्वरा तू दिलं, हे मला द्यायचंय आता. म्हणून मला काय करायला लागेल, मला एक गोष्टींनी जायला लागेल. सबमिशन झाल्यानंतर रिलीज. 12 पायऱ्या मित्रांनो, तसं सांगायचं तर मी रात्री 1 वाजवेन तुमची. त्यामुळे एवढा आहे तो खुराक आहे मेरे पास, एक पायरीचं म्हटलं तरी. पण मला शॉर्टमध्ये सांगायचं 1 तासामध्ये सगळं. मला सबमिशन, परमेश्वराकडे माझी तेवढी श्रद्धा पाहिजे की नाही, माझ्या बरोबर माझा परमेश्वर आहे, पण मला त्याला फसवायचं नाहीये. येस, शेक्सपियरचं जी नाटकं होती ती अश्लील नाटकं होती. ती तिथल्या चर्चच्या लोकांना त्याची बंदी होती. म्हणजे कार्डिनल असतात, बिशप असतात, पादरी लोक आपण म्हणतो. पण एखाद्या गोष्टीला बंदी असली की त्याच्याबद्दल कुतूहल असतं, उत्सुकता असते. ते एका पादऱ्याला वाटलं, अरे हे नाटकं बंदी आहेत, काय भानगड आहे, बघू तर एकदा. त्यांनी फोन लावला त्याला. तो म्हणला, मला तुझं नाटक बघायचं पण आम्हाला बंदी आहे, काय करता येईल बघ. म्हणलं तुला कसं जमेल. म्हणलं मी वेषांतर करून येतो. म्हणलं हे दॅट्स अ गुड आयडिया. तो जबरदस्त वेषांतर करून आला. त्याला विंगेत बसवलं त्यांनी आणि नाटक बघितल्यानंतर त्याला ते खूप आवडलं. तो म्हणला, इतकी वर्ष मी ह्याच्यापासून वंचित होतो, काय जबरदस्त नाटक आहे. फक्त मला एकच भीती वाटते की मला कुणी ओळखलं नसेल ना. म्हणलं बाकीच्या कोणाबद्दल मी सांगू शकत नाही, पण ज्याचं तू काम करतोय त्यांनी तुला नक्की ओळखलंय. दिस इज सिन्सिअरिटी. हा प्रामाणिकपणा पाहिजे की माझा परमेश्वर मला प्रत्येक ठिकाणी बघतोय. तेव्हा मित्रांनो, हळूहळू आता मी परवा दिवशी जप करत होतो. चालत्या गाडीतून मी उडी मारली कल्याणला. सगळे बॉम्बेवाले हादरले. फिटनेस आहे पण ओव्हर कॉन्फिडन्स होता, गाडी स्लो होती. आणि नंतर एक बाई, डेक्कन एक्सप्रेसला बसलो, रिझर्वेशन नव्हतं, कारण जोडून गाडी होती. ब्रह्मपुरीचं कन्व्हेन्शन करून येत होतो डुरांटो एक्सप्रेसने. आणि कल्याणला ती गाडी मला पकडायची तर मी येईल. आणि एक बाई येऊन मला बसली ना शेजारी. आता माझा हातात झप आहे. सुरुवात झाली इथूनच. म्हणलं देवा काय तू परीक्षा बघतोय यार सारखी. कसं हरे कृष्ण म्हणतोय, हरे कृष्ण. स्पर्श
अनेक वेळेला अरे बापरे, भाग तर आता काय कमरेखालचा भाग काम करत नाही. माहितीये बायकोने 11 वर्षापूर्वी सांगितलं मला, 2012ला नातू झाला 13 एप्रिलला. पुढच्या याच्यात त्याला 11 वर्ष होतील. आणि 8-15 दिवसांनी म्हणली मैं आज तेको सरप्राईज दे रही है. अरे म्हणलं खुश दिख रही आज. तो म्हणले देख अभी तू नाना बन गया है, मैं नानी बन गई है, अभी क्या रखा है, आज से मेरे को स्पर्श नहीं करूंगा. डोकं खराब झालं. अरे स्पर्श नाही करायचा, अजून सेक्स बाकी आहे. म्हणून पुरुषाचं वय जात नाही लग्नाचं. मी 93व्या वर्षी पोरगं झालेलं एक अमेरिकन माणसाचा इंटरव्ह्यू बघितला. तो 93 असा करत होता आणि 2 डॉक्टर सांगत होते की त्याचाच डीएनए त्याच्याच वीर्यातून झालेले 38ची बायको. मी ते खाली काही काही गोष्टी इकडे रजिस्टर झालेल्या आहेत ना, ते नाही आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे सोबर जीवन जगण्यामध्ये. बिल डब्ल्यू म्हणतो आमच्यापैकी अनेकांना लैंगिकतेचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. 2 पानं दिलेली आहेत बिग बुक मध्ये त्यांनी. In A, we do not speak much about sex, and yet putting sex in its proper place is one of the rewards that has come to us as a result of our new way of living. आमच्यापैकी आमच्या सेक्स बद्दल जास्त बोललं जात नाही, पण जर का आम्ही त्याचा योग्य वापर केला, त्याला योग्य स्थान दिलं, तर आम्हाला ही जी काही नवीन जीवन पद्धत मिळालेली आहे त्याची ती मिळालेली सगळ्यात मोठी देणगी असेल. Our big book says many of us needed an overhauling there. आमच्यापैकी बरेच जणांना ओव्हरऑलिंग म्हणजे काय, आम्ही लहानपणी असताना सायकल घ्यायचो. आता सायकल गेली, सायकल नवीन आल्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष चालवण्यावर तिला ओव्हरऑलिंगला द्यायचं. म्हणजे ते सगळं तिचं डिस्मेंटल करणार, मग त्या गोळ्या बिळ्या टाकणार, ग्रीसिंग वगैरे, ब्रेक सगळं करून गाडी परत न्यू ओव्हरऑलिंग. आणि तो पुढे म्हणतो की ऑलवेज रिमेंबर सेक्स फॉर वेअर गॉड गिव्हन, दे आर फॉर गुड, निदर टू बी यूज सेल्फिशली, नॉट डिस्पाइस्ड फॉर लोडेड. परमेश्वराने दिलेली आम्हाला सगळ्यात मोठी जर का देणगी काय असेल तर सेक्स आहे. म्हणून आम्ही पुनरुत्पादन करणारे, आम्ही उपफलांची निर्मिती करणारे. आम्ही कुत्र्या मांजरांसारखं सेक्स नाही करू शकत. त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते रस्त्यावर बिंदास चालू होतात. आम्हाला जोडीदार शोधायला लागतो, आम्हाला वेळ शोधायला लागते, जागा शोधायला लागते. आम्हाला मर्यादा दिलेल्या आहेत आणि आम्हाला सेन्स दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो सेक्स तर पुढं फार चांगलं म्हणतो की हॅव आय ब्रॉट दॅट माय सेक्स प्रॉब्लेम्स अंडर प्रॉपर कंट्रोल. मी माझ्या लैंगिक समस्या योग्य नियंत्रणाखाली आणल्यात का. मित्रांनो नुसतं म्हणजे सेक्स म्हणजे नुसतंच काय हे नाहीये. त्याच्यामध्ये शृंगार आहे का, त्याच्यामध्ये समर्पण आहे का, त्याच्यामध्ये समोरच्या जोडीदाराची इच्छा आहे काही बघायला लागतं तर ते मिळणार. वन वे नाहीये. दारू पिण्याच्या काळात आज म्हणताय बोले तो म्हणताय, अरे काय म्हणताय मित्रांनो. त्याच्यानंतर मला खूप चडफड झाली, पण गेल्या 11 वर्षात मी कधी नाही, एकदा म्हणलं छोड दो. सकाळी आम्ही शौचाला जातो, स्पष्ट आवाज आला की आम्ही बाहेर आल्यानंतर विचार करत नाही मागे काय सोडून आलो. तसा मित्रांनो जुन्या सवयी गळून पडल्या पाहिजेत. वाईट गोष्टी आमच्यापासून दूर झाल्या पाहिजेत. मी कधी ना त्याच्यानंतर लगट केली बायकोशी, कारण मी कधी ठोक द्यावं चाटता नाही. खुशाल माणूस आहे मी, पण तो मला स्पिरिच्युअली त्याचा मला उपयोग होतो. तुलना करायची ना, अरे संक्रमण यार 5 मिटिंगला घेतो अजूनही आपल्याला एक बी घेता येत नाही, अशी मला तुलना करायची. अरे हा माणूस 7 वाजता मिटिंगला येतो, आपण साला 8 वाजता काय आपण सेलिब्रिटी आहोत काय. नाही. तर सोबत जगण्यामध्ये मित्रांनो सबमिशन, रिलीज मला याच्यातून बाहेर पडायचंय. नुसतं देरे हरी खाटण्यावरी होणार नाही. पैसे नसतील तर काम करायला लागेल. नुसतं ये मध्ये बसून आल्या भगवानचे ऊपर आहे मी, अरे काय क्या भगवानचे ऊपर आहे. लिलाव होऊन जाईल घराचा. उदाहरणं आहेत आमच्या आज बिल सीजेट मध्ये. तिथं मला नाही माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे. अरे श्रद्धा आहे तर मग काम कर ना. ते घर भाड्याने दे. एक दिवशी त्याचा लिलाव झाला त्या घराचा. नाही, फेथ विदाउट वर्क इज डेड. कृती विना मित्रांनो तुमची जी श्रद्धा आहे ती मृतवत आहे. सोबत जगणे म्हणजे नुसतंच मला दारूपासून दूर आहे दॅट्स ऑल नाही. कॉम्प्लेसन्सी मध्ये नाही राहायचं. अरे आपल्या उभा मी जम गया बॉस. नाही. 29 वर्षांनी वसईला एक जण प्याला दारू. एक बुक सांगता 25 वर्षांनी त्याला नो रिझर्वेशन, नो रिमोर्स, नो रिझेंटमेंट. मला याच्यावर काम करायचंय की कधी काय मैं 90 मारूंगा. 90 टांगा पाहिजे नाही तो मारू शकणार. दुधाचं दही झालेलं आहे, कैरीचं लोणचं झालेलं आहे. ती आता भोल्यावर चढली, अंगावर लोकांनी अक्षता टाकल्या की आता कुमारिका नाही सौभाग्यवती. आता नो रिटर्न ऑफ दॅट इज द रिव्हर ऑफ नो रिटर्न. ती आता अशी नदी आहे ती परतीच्या प्रवासाला नाही जाणार. आणि दुधाचं दही झालं मित्रांनो नाही परत दूध होणार.
आणि किती याच्यावर प्रयत्न केले ना, मी कंट्रोलमध्ये दारू पिऊ नाही शकत. मी 35 वर्ष काय येतो इकडे, मला टाइमपास होत नाही म्हणून येतो का? मला माहिती आहे. कधी कधी वाटतं साला आपण बेकारडी नाही पिया, की मला बेकारडीचं आलं की लगेच ते कुत्रे बित्रे दिसतात, ते गटारं दिसतात, ते डुकरं दिसतात. साला आपलं ओझ आलं ते मत सोच. कारण आता मित्रांनो, मी सहज कुठेही जाऊन 5-50 हजार रुपये खर्च करू शकेल. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर काम करून जेवढे पैसे नाही मिळाले तेवढे मला गेल्या 11 वर्षात पैसे मिळतात. तुम्ही म्हणाल काय जादू करतो काय? नाही. आणि मला ते जे काय मी त्यावेळेला आर्थिक शिस्त पाळली ती आज मला त्याचं रिटर्न देते. आप जो बोने वाले हो यही काटने वाले हो. ए मध्ये येऊन टाइमपास करून नाही चालणार. प्रत्येक क्षण महत्वाचा. इकडे सोबर जगण्यामध्ये गोष्ट मला जळीस्थळी काष्टी पाशाने ठेवायची फिट करून, की नाही पैसा गेला तर येईल, तब्येत गेली चांगल्या डॉक्टरकडे व्यवस्थित उपाययोजना करू, दवा दारू करके मी ठीक हो जाऊंगा. पण गेलेली वेळ परत येणार नाही. इट इज गॉन फॉर एव्हर. माझं बालपण गेलं, तारुण्य गेलं. आता मला मित्रांनो नो रिमोर्स, पश्चाताप करत नाही बसायचा. कारण माझा महत्वाचा स्वभाव काय, हँकरिंग अँड लॅमेंटिंग. मी ज्या गोष्टी माझ्याकडे नाही ना त्याचा खूप ध्यास घेतो, त्याचा अभ्यास करतो, त्याच्या मागे धावतो, पळतो. ते मिळत नाहीत मला. आणि माझ्याकडून जे जातं त्याच्याबद्दल मी शोक करतो, लॅमेंटिंग. अरे साला ये निकल गया, हो गया, ये होता तो ऐसा करता था. अरे LIC एजंट झालो असतं तर साला आज पैसे असते. अजूनही कधी कधी वाटतं माझ्याकडे स्विफ्ट गाडी आहे मित्रांनो. प्रामाणिकपणे सांगतो, प्रवळ आला होता आमच्या घरी उद्घाटनाला. म्हणजे 4 बेडरूमचा असं छान बंगला आहे, 4हीला AC लागलेले. आता मुलाला माझ्या एक 8 महिन्यापूर्वी 70 लाखाचं पॅकेज होतं. पण मी तरी म्हणायचो वय गेला बाप या, की त्यांनी मला खुन्नस दिली की मी डबल देणारच. काय माहित नाही. त्यांनी एकदा 120ला गाडी टच केली एक्सप्रेसवेला, मी 140ला केली एकदा. त्याची आई म्हणाली अरे वो येडा है उसके नाक को मत लगो, बेवडा है वो ठोक डालेगा अपने को, खुद भी जाएगा उसको बोल. येस, इथं मला जाणीव होते की माझ्यामध्ये सुधारणेला वाव आहे. रिझेंटमेंट मित्रांनो, ही जी रिकव्हरी आहे ही रिकव्हरी फार महत्वाची आहे सोबर जगण्यामध्ये. याच्यामध्ये महत्वाचं आहे, रिकव्हरी हॅज व्हेरी लेस टू डू विथ इट्स थिंकिंग अँड थॉट्स, बट इट हॅज मच मोर टू डू विथ इट्स ऍक्शन. रिकव्हरीचं फार थोडं घेणं देणं नाही. तुम्हाला चांगले विचार आले, अरे उद्या संक्रमण मी मिटिंग करणार, तू घरीच बसलाय, विचार करतोय नुसता रिकव्हरीचा. नाही चालणार, यायला लागेल. 5 किलोमीटरवर मिटिंग असेल, 7 वर असेल, यायला लागेल, इथं वेळ द्यायला लागेल. तो इफ यू फेल टू अटेंड मीटिंग फ्रॉम टुमॉरो, व्हॉट विल हॅपन? उद्यापासून ठरवलं मी मिटिंग नाही करणार, मी अमेंडमेंट्स नाही करणार, मी याचा प्रोग्राम नाही आचरणात आणणार, मी नाही ट्रेन स्टेपिंग करणार, मी नाही कुणाचं नुकसान आहे, तुझं नुकसान आहे. यू विल बी बॅक ऍट दी स्क्वेअर. तू परत त्याच पॉइंटवर जाऊन उभा राहशील. म्हणून तो म्हणतो रिकव्हरी हॅज टू युटिलाइज नॉट अॅनलाइज. रिकव्हरीचं नुसतं वर्णन नाही करायचं, ती तुमच्या ध्येयबोलीतून दिसली पाहिजे. युअर बॉडी लँग्वेज इट्स लाऊडर दॅन वर्ड्स. कळलं पाहिजे. अरे नाही, मला आता तुम्ही म्हणता व्यायामाचं, तुम्ही मला आता सांगितलं तर मी इकडे 15-20 मिनिटं व्यायाम करून, मी आता प्रत्येक कन्व्हेन्शनला ह्याला जातो ना, मुंबई बिंबईवाले वेगळे होतात, अरे शिवाबाल हे तुम्ही कर रे. मी आता प्रमोदला बघतो, तर हे सिंहगडावर जातात, हे संक्रमणचा फोटो बघतो, अरे हे जंगलातून चाललेत बरं का, म्हणजे दे आर ऑन द पाथ. मला लोकांकडून प्रेरणा घ्यायची. कुणाकुणाकडे प्रत्येकाकडे एक नैसर्गिक गुण आहे. त्यामुळं मला नैसर्गिक जीवन जगायचंय. आता मला आर्टिफिशियल बिल्डअप माझा जो आहे, एव्हरी अल्कोहोलिक हॅज अ आर्टिफिशियल बिल्डअप. ही हॅज अ ट्विस्टेड माइंड, ड्युअल माइंड आहे. टू बी ऑर नॉट टू बी, करू या नको करू, मला करायचंय. Ounce of practice is better than tons of preaching. हे सुईचं टोका आहे म्हटलं, तनभर आचरण येणं ते मनभर बडबडण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मित्रांनो, एकदा तुम्हाला ह्या चांगल्या गोष्टींची सवय लागली की तुमचं जुनं लाईफ डिस्कार्ड व्हायला लागतं. आता मला ते जुने गुंड लोक नाही आवडत. मी कधी आठवण नाही करत होते, जाणे तो आज खूप दिवसांनी ते आठवलं. त्यांना माहित नाही, अरे आपण त्या रस्त्यातून चाललो होतो, तिथं फक्त आपल्याला अधपतनच होतं, तिथं आपल्याला मानहानी होती, तिथं आपल्याला घाणेरडे विचार होते, तिथं आपल्याला लोकांबद्दल असूया होती, लोकांबद्दल आपण कायम आपल्या मनामध्ये चरफड होती, आपण कायम डिप्रेशन मध्ये होतो, कायम रेस्टलेस होतो, कायम एन्झायटी असायची, कायम इरिटेटेड असायचो, कायम डिस्कंटेंट असायचो. आता ह्या सगळ्यावर मात करायची असेल तर असा विषय मित्रांनो, हा कुणाला दाखवण्यासाठी नाही करायचा, कुणाला इम्प्रेशनसाठी नाही करायचा, इव्हन बायकोला सुद्धा नाही. बायको अजून मी म्हणते छोट वो एक मीटिंग नाही, इधर नाही चलेगा. कारण तिच्याबरोबर मी केलेली प्रतारणा जी आहे ती अजून विसरू शकलेली नाहीये.
तिच्याच नात्यातल्या मुलीशी जर का मी विवाहबाह्य संबंध ठेवले आणि ते एक दिवशी त्याचा स्फोट झाला तर कुठली बाई माफ करेल हो? एक तर ती म्हणत होती तुला एक तर कोणी लग्नात तुला मुलगी देत नव्हतं, मी तेरे से 12 साल से छोटी हूं और तू इतना सब होने के बावजूद भी ऐसा गोबर खाया नाही उत्तर. मित्रांनो, मान खाली जाते आजही. आणि बऱ्याच वेळेला तर असं होतं, ती मुलं तरुण होती, त्यांना माहिती आहे आपल्या बापाने काय केलेले. आमच्या घरी टीव्हीच नव्हता बरेच वर्ष, पण प्रत्येक ह्याच्यात तिसरं लफडं आहेच की ते माझ्याकडे बघणार असे. अरे यार ते मित्रांनो माझ्यावर असे खूप प्रसंग असायचे. मी वाकडेवर जिथे राहत होतो तिथं कुणी जरी गेलं तर मी लगेच स्वच्छ अक्षरात लिहिणार, आज वत्सलाबाई कांबळे यांचं अकाली निधन झालेलं आहे, त्यांची अंत्ययात्रा घरापासून असं यावेळेला निघेल. वाकडेवाडीतील समस्त म्हणजे सगळे नागरिक त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत, कुटुंबियामध्ये वगैरे असं लिहायचो. आणि पहिलं तिथं जाणार मी, पण त्या दिवशी फक्त 4च पेट पिणार बरं का. ते तिथं गेलो की लोक म्हणणार अरे आला म्हणजे स्मशानातला नारायण किंवा रामनाम सत्य आहे ते बरोबर बांधणार. मला इतकं जजमेंट आहे किती लांबीचं आहे प्रेत, तुला काय घेणे. मित्रांनो एक तर असा माल बस, पण ते हातामध्ये ते फुलाची टोकरी घेणार अशी, मला कुणी अडवणार नाही. रामनाम संजय, हरिनाम संजय, बापरे साईबाबा संजय, सगळ्या देवांची नावं. वैकुंठ. आता जिथं पुणे हॉस्पिटल आहे तिथं एकेकाळी स्मशानभूमी होती. एकदा एक रात्री माझा एक मित्र होता प्रकाश आस्ते, त्याची आई गेली होती, जळून गेली होती आणि ती 21 दिवसांनी गेली. प्रेताला खूप दुर्गंध सुटलेला होता. रात्री 1-1:30 वाजता मी तर जाणार माहितीला, तिथं गेलो. अरे म्हणलं क्या बात आहे, किंवा आम्ही तर नाही उठाले, कुणी तयारच नाही हा खांदा द्यायला. अरे शिवा बेवडे बास काय का बास टाकल्यानंतर काय का बास दिस सरपो मी. आमचे धर्माधिकारी म्हणून एक होता, अजूनही मला आठवतं त्यात शाहू आम्ही गेलं, खाली जाळपोळ केली. सगळे असे कॉर्पोरेटर बिल्पोटर लोक, अरे सगळे बेवडे कामाला येतात बरं का. मित्रांनो हा समाज आहे, तुम्हाला वर नेणार खाली आणणार. 2007 साली धोनी आणि यांचं असं पोस्टर होतं मुंबईमध्ये, चहाची किटली घेऊन ते करतात. आणि 2011 साली अर्जुन आणि कृष्ण. बघा ह्याच तुलना आहेत. म्हणून मला माझं ट्रू इंट्रोस्पेक्शन करायचंय, माझं स्वतःच आत्मपरीक्षण मला कठोर करायचंय, माझं विश्लेषण माझ्या हातात पाहिजे. मला उद्या शनिवारवाडीवरून जरी सांगितलं तर ह्या अनुभव मी सांगेन, मी नाही त्याच्यात काय कमीपणा वाटणार. मग कल था तेवढा आज नाही हो. माझा भूतकाळ आहे तो. Being in the present, I always remember my past for better future. A program involves a continuous striving for betterment. मला कायम पुढं जायचंय. तर हा विषय मित्रांनो मला आनंद देणार. मला नुसतं ते फळ दाखवलं असं बहुत अच्छा आहे, खाल्ल्याशिवाय काय करणार. ह्या प्रोग्रामची सोबत जगण्याची मला अनुभूती आली पाहिजे की माझी आता किती कमीत कमी भांडणं आहेत, मी अजून किती वेळेला वाहून दिलेलं आहे, मी अजून दुसऱ्यांचा कसा विचार करतो, अजूनही मी सेल्फ ग्लोरी. 5 गोष्टी मला लक्षात ठेवायच्या सोबत जगत असताना. 12वी पायरी 12/12 आत्मगौरव. मला जास्त स्वतःचा आत्मगौरव करत नाही बसायचं. काय तेरे जैसा आदमी नाही काय म्हणजे लोकांनी म्हणायला पाहिजे, त्या मैताच्या ठिकाणी बी लोकांनी म्हणलं पाहिजे अरे त्या शिवावास आम्ही तर दिखेल नाही घेतो. अरे मित्रांनो माझे 22 मित्र गेले वाकडेवाडीत. अनिल दुबे गेला, हे गेला, वशात आमटे गेला, संशा पक्या गेला. प्रत्येकाच्या माहितीला मी तिथं असायचो. आणि मग मी तो असा रुमाल बांधलेला असायणार, ते पायजमा बिजामा काहीतरी घातले कपडे नसायचे जो. मग त्या प्रेताच्या तिकडे मी असं त्या जोरात रॉकेल मारणार आणि हसणार. लोक बघायचे साला हे कधी पागल होईगा. लोक मला म्हणायची सुद्धा अरे शिवा इसका नंबर आहे ना 3 नंबर आपलं. त्यावेळेला 9 नंबरची बस शिमला ऑफिसला वळसा मारून मेंटल हॉस्पिटलला जायची. सगळं म्हणायचे 9 नंबर का बंद आहे 9. आणि परमेश्वराची असीम कृपा होती, त्याला मला एक चांगलं जीवन द्यायचं होतं. अरे मी मैताच्या ठिकाणी हसायचो आणि जिथं लग्न आहे ना तिथं मी असं बसायचो देवदासचा. कारण माझं लग्न नाही झालेलं 32व्या वर्षापर्यंत. माझे सगळे बरोबरीचे मित्र लग्न बिग्न होऊन मुलं बाळा वेळ. लोक म्हणायचे शिवा कब कर रहा है तू शादी. छट अपने लिए कितने रखेले उधर, भैंस कौन बांधेगा घर में, दूध पीने को मिल रहा है. असे विकृत विध्वंसक विचार होते. आता हे सोबत जगण्यामध्ये मित्रांनो याला चेंज करायचंय. ते आता सात्विक व्हायला पाहिजेत. काम क्रोध लोक मधुमेह मत्सर इथे यांची अनर्थ निवृत्ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत उद्या साक्षात देव जरी समोर येऊन म्हणला शिवाबॉस मी कृष्ण, मी त्यावेळेला म्हणतोय आपला टाइम भगवान टाइम हो गया अभी जाके आता.
त्यावेळी मला खरंच ब्रह्मदेव आला असं म्हटलं असताना, शिवा मी ब्रह्मदेव तुझी सगळी सुख दुःख सगळं चेंज करून तुला एक वन पीस बनवतो. काय देवा, कोणत्या टाइमिंगला अगदी आया माना का काही आधार लगाते फिर जायचं तुम्हाला. कारण मला माझी विकृती आहे. मी संध्याकाळी जेव्हा त्या अड्ड्यावर जायचो, तिथली जी ती दारू बोले आजकाल असायची वडारवाडीतली, ते बारीक नाक तिचं एवढंच, त्या अशा तिच्या झिंज्या 15 दिवस आंघोळ नाही केलेली, ते अर्धे वक्षस्थळ उघडे, ती मोहनमाळ घातलेली अशी, आणि ती मला बघून हसणार. मग मी संध्याकाळी फ्रेश आंघोळ करणार, सकाळी एका वेळ नाही करणार, पण संध्याकाळी हा एकच शर्ट पॅन्ट आहे धुवून, पण सूर्याला प्रार्थना, ए बाबा जल्दी तेरी किरणी आनी दे, उधारी पे इस्त्री करके जाऊंगा. पण नेहमी स्वप्न अमोल पालेकरच्या, जसं आपण अमोल पालेकरच्या एकदा घरी गेलो मी, त्याला एवढं हसवलं मी डेक्कनमध्ये. रमेश भाटकर माझा खास मित्र होता, तर ते वॉर्डरोब बघितलं मी, असे सगळ्या सूट बीट टाकलेले. ते मग स्वप्न आहे ना, दारुडा निष्क्रिय आहे, फक्त कल्पना विलास मोठा आहे त्याचा. ते सारा एक 48 लाख का जॅकपॉट होता ना, आपने को 52 लाख का लगेगा, फिर स्विमिंग पूल का घर लेंगे. मन हळूच विचारतं, शिवा तिथे फिरणे को आता है क्या, तुला पोहायला येतं का, मग भडव्या कशाला स्विमिंग पूल पाहिजे तुला. सॉरी असंसदीय शब्द वापरला. स्वतःशी मित्रांनो माझं कायम आहे ना असं आदान प्रदान चालू असतं, ते शुद्ध पाहिजे. मी स्वतःला फसवता कामा नये, नाही आपल्याला पोहता येत. आपल्याला काही काही गोष्टींची भीती आजही वाटते. मला मित्रांनो सर्पाची भीती वाटते. मी पहिल्यांदा सर्प मारलेले येतो, पण त्यावेळेला नाही. पण ज्या दिवशी मला एका आपल्या ए मेंबरने सांगितलं, शिवा तुझ्या कुंडलीमध्ये तुला सर्पदंश आहे, त्या दिवसापासून मी ते मोबाईलवर मी बघत नाही. आईला म्हणलं हे काय उगाचच. आणि मित्रांनो त्याला कारण आहे. माझे एकदा आजोबा आजी होते, त्यांना त्यांनी सांगितलं माझ्या आईला, आईचे वडील, की आज त्याच्याला काहीतरी दिसेल. तो खरंच वाकडेवाडीतून येत होता, त्या डेपोच्या तिथं त्याला एक मोठा भुजंग दिसला, आणि तो 7 दिवसात गेला. एकदा आमच्या घराच्या तिथं साप निघाला, मी मारला त्याला. 21 दिवसांनी माझी आई गेली. नंतर एकदा असा सर्प निघाला, माझ्या भावाने मारला. 2 महिन्यांनी माझे वडील गेले. माझं परत आडनाव नागराज, माझ्या हातामध्ये कोरलेलं आहे, मोठी भोलेची पिंड असं सगळं हे असं. पण आता नंतर ती जात नाही भीती, लाग मला परला मुलगी म्हणली, चल सर्प उद्यानात जाऊ. म्हणलं सब जगा देखे चल, मी उद्या नाही आईंगा. काय होतं प्रोग्रामचा मित्रांनो, श्रद्धा अजून नाहीये. बिकॉज फेथ अँड फिअर कॅनॉट गो टुगेदर. तुमच्याकडे श्रद्धा असेल ना तर भीती नसणार. सोबत जगण्यामध्ये मला रिप्लेसमेंट शोधायची आहे. मला भीती घालवायची असेल तर मला श्रद्धा आणायची आहे. मला आळस घालवायचं असेल तर मला ऍक्शन आणायची आहे. पण भौतिक जगत हे पूर्ण द्वंद्वानी भरलेलं आहे. मान मिळाला की अपमान होणार आहे, सुख आलं की दुःख येणार आहे. कोणी स्तुती केली तर कोणीतरी निंदा करणार आहे. मित्र असेल तर शत्रू येणार आहे. सकाळ झाली संध्याकाळ आहे. स्त्री असेल पुरुष असेल द्वंद्व आहे. राग, ह्याच्यासाठी मला याच्यातून वर यायचंय. मी परवा दिवशी रविवारी एक भगवद्गीतेवर क्लास दिला. तिथं माझं रूप वेगळं आहे. तर जर धोती कुर्ता मोठा असा तिलक बिलक लावलेला असतो. पहिल्यांदा तिथं बसलो, पाय लटपट कापत होते. पण देवाला म्हटलं देवा तुझी इच्छा. आणि तिथं मला त्या माताजी गीताजी घेऊन पायाला हात लावतात. मी मनातल्या मनात म्हणतो भगवान हे तू मुझे क्या लेके आया है. कारण मी तिथं महाप्रसादाचं वाटप करतो. बाळासाहेबांचे मिसेस एकदा म्हणल्या शिवा आम्हाला तुमचं मंदिर बघायचं. त्या 18 त्यांच्या मैत्रिणींना घेऊन आल्या आणि मी सगळ्यांना एकदम जबरदस्त त्यांच्या प्रसादाची व्यवस्था केली. प्रत्येकाला एक एक भगवद्गीता दिली. चांगला त्यांना जबरदस्त प्रसाद दिला. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं अहो तो नाही ते शिवा, हा वेगळाच कोणतरी दिसला आम्हाला. मित्रांनो मला आमूलाग्र बदल करायचा आहे. सोबरजी म्हणजे मला तुम्ही अनुकरण नका करू, मी तुम्हाला नाही करणार, अनुसरण करायचंय. कदाचित लिटरेचर बाबतीत संक्रमणचा फार उजवा हात असेल, कारण तो त्याच्यावर मेहनत घेतो. सो यू हॅव टू ऍक्सेप्ट हिम. त्याला त्याच्या पद्धतीने मला करायचं नाही. तर आता काय हल्ली कोण नाचतं वाचतं, 5% लोक वाचत नाहीत, हे नाही हे उगाच राहा हे नाही. नो, यू हॅव नो राईट. हू एम आय टू सेट and make judgment of others? Am I sitting on judgment board? Am I all clear? माझा शर्ट पूर्ण स्वच्छ आहे का, याच्यात डाग नाही आहेत का, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत का? नाही. म्हणून मित्रांनो सबमिशन नंतर रिलीज फार महत्वाचं आहे. मला त्या स्वार्थ प्रवृत्तीतून कमी व्हायचे. मला आता परोपकारी जीवन जगायचं आहे. आतापर्यंत मी कायम मला पाहिजे. बऱ्याच वेळेला झालं मिसेसनी जेवण बनवलं, मी एकट्यानेच बंट्याची गोळी खाल्लेली सगळं खलास करून टाकलं. शिवा खाताय तो खाताय, 30 जिलका मठ्ठ्यात बुडून खायचो. मला तर कित्येक ठिकाणी उठवायचे सांगते बेकारी होत. तर मी खाताय तो खाताय 5 भाकरी खायचो.
आज मला माहिती आहे, आज मला खाण्यासाठी नाही जगायचं, मला जगण्यासाठी खायचंय. माझा आहार शुद्ध आणि सात्विक पाहिजे, दॅट्स ऑल. कारण मी जे खातो ते जिभेला तृष्टी मिळते, शरीराला पुष्टी मिळते, रक्त तयार होतं, अनावश्यक भाग मलमूत्रातून विसर्जित होतो. पण पुढे माझी चेतना तयार होते, माय कॉन्शियस डेव्हलप. पण याचा प्रोग्राम नुसता तो नाहीये, याचा प्रोग्राम आहे मला माझ्यासाठी काय योग्य आहे. मला आता लोकांची काळजी नाही. सबसे बडा है रोग, क्या कहेंगे लोग. मी आता जॅकेट घालून आलो असतो तर यायला काय गर्मी मिळेल, त्याला जॅकेट घाल की आहे. मित्रांनो, माझं व्यक्तिमत्व पहिल्यांदा मला जाणून घ्यायचंय. मी आज्ञेवादी आहे, मी आस्तिक आहे, मी नास्तिक आहे, मी रॅशनलिस्ट आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे, का मी श्रद्धा घालून मध्ये आलेलो आहे. सोबत जगण्यामध्ये माझी जोपर्यंत ओळख नाही तोपर्यंत मी तुम्हाला कसं ओळखणार. साक्षात देव जरी आला तरी त्याच्यासाठी मला माझी इंद्रिय संयमित करायची आहेत. मला फालतू गोष्टी, मी 15-20 कप चहा प्यायचो. कुठे गेलं, कुणी दिला की पे. एकदा ते 20 कप प्यालो, उलट्या झाल्या सोलापूरला. मला आज कळलेलं आहे की हे शरीर भगवंताचं मंदिर आहे. त्याच्यात कफ, वात, पित्त, मल, मूत्र, हाडं, मासं, वीर्य, पस सगळं यांनी भरलेलं आहे. पण हे त्याचं टेम्पल, इट्स अ टेम्पल ऑफ द लॉर्ड. मला त्याच्यावर आता अत्याचार नाही करायचे, जास्त त्याच्यावर आघात नाही करायचे. माझ्या मनाला मित्र बनवायचंय. सोबत जगण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर माझ्या मनाला जे शत्रूसारखं होतं, माझ्या पाठीत त्यांनी सुरा भोकला होता, त्याला आता मित्र बनवायचंय. आता उठसुटणी नाही रेड लाईट मध्ये जाणार. पहिली काही वर्ष असं व्हायचं, तिकडून जर का आली माझी स्कूटर, आम्ही म्हणजे जाणे तो नाही आलो, देखणे काय आहे शिवा. पण ते जुनं कंडिशनिंग इकडे ते तुम्हाला उचकवतं, तुम्हाला इन्स्टिगेट करतं, त्याला बळवायचंय त्या मनाला रोज सकाळी बुटाने की आज नाही दूंगा तुझे. मग तुमच्या आधिपत्याखाली येतं. कारण गुलाबजाम आहे याच्यापेक्षा माझी जीभ श्रेष्ठ आहे. तर जिभेने त्याचा स्वाद टाकलेला आहे. जिभेपेक्षा माझं मन प्रबळ आहे. कारण मनामध्ये विचार येतो, अरे बहुत दिन होगे त्याला गुलाबजाम नाही खाया. आणि मनापेक्षा माझी बुद्धी वरची आहे, ती कौल देते चल खाले, आणि त्याच्यावर परमात्मा आहे. म्हणून रिलीज मित्रांनो, मला अनेक गोष्टींपासून मला सगळ्यात महत्वाचे माझे कॅरेक्टर डिफेक्ट्स आहे ना. म्हणजे तर संक्रमणने एकदा 100 कॅरेक्टर डिफेक्ट्स लिहून पाठवले होते. बापरे म्हणलं, आपले 48 तर याच्यात कुठंच बसत नाही. पण त्याच्यावर काम करायला पाहिजे. फिअर, रिझेंटमेंट, निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूज, नकारात्मक विचार. रिझेंटमेंट तर फार महत्वाचं आहे. तो म्हणतो इट्स नंबर 1 ऑफेंडर. आमची कोणची चीड आहे, त्या 4थ्या पायरीत यायला अजून वेळ आहे. मला एकदा श्रद्धा माझी गेली. मी म्हणायचं, देवा अरे काय काय तू आहे इस दुनिया में, त्याला शिवा भूखा मर रहा है, वो बाजूवाला 5 स्टार में खाना खा रहा है, मेरा ही दोस्त है वो. हे कैसे क्या, एवढी विषमता काय, एवढी दारिद्र्य काय, एवढे रोगराई काय, एवढ्या नैसर्गिक संकट काय, एवढी विषमता काय. देवाशी माझा असं झगडा असायचा. आज नाही, आज होतं देवा तुझ्याशिवाय पान सुद्धा हालत नाही रे बाबा. कारण इकडे आजार आहे. इथं मला द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ ए प्रोग्राम इज टू रिएज्युकेट युअर माइंड अँड चेंज युअर ॲटिट्यूड. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल सोबर जीवन जगण्यासाठी? सगळ्यात पहिल्यांदा मला जुन्या सवयी बदलायला लागतील. चेंज युअर ओल्ड हॅबिट्स. माझ्या ज्या चुकीच्या सवयी, मी कायम उशिरा उठायचो. 17 लाख रुपयाचं कर्ज काय झालं, एकदा त्याचं मी हे केलं, सगळं इव्हॅल्युएशन काढलं. आणि म्हणलं का आपण 10 वाजता जातो कंपनीत, 1.5 तास आपली काहीच करत नाही. ते चहा बी पितात, टाइमपास करतात, काम केल्यासारखं दाखवतात लोक. फक्त एका याच्यात ऐकलं की जो माणूस ब्रह्ममुहूर्तात उठतो त्याला आभा आणि प्रभा प्राप्त होतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर 1.5 तास. मित्रांनो, गेल्या कित्येक वर्षात मला आठवायला लागेल की मी सूर्योदयानंतर उठलेले. एक चांगली सवय लागली. आभा आणि प्रभा म्हणजे शांतता आणि ऐश्वर. किती मिळालं माहित नाही, पण एक चांगली सवय लागली. माझं कर्ज बरचसं गेलं कारण मी कष्टाने काम करायला लागलो. प्रामाणिकपणा, कष्ट, शिस्त, सातत्य, संयम हे नुसते शब्दांचे इथं फेक नाही करायची, शब्दछल नाही करायचा. यू हॅव टू लिव्ह दोज वर्ड्स. येस, प्रामाणिकपणा, त्याला सातत्याची जोड द्यायची आहे. भीती, राग, आळस. 17 लाखाचं कर्ज झालं, स्पॉन्सरकडे गेलो, रडायला लागलो, बायको सोडून गेली विवाहबाह्य संबंधामुळे. तो म्हणला रिराईट, परत लिही. 4थी पायरी महत्वाची आहे. त्याच्यातच 4 ते 7 डेडली सीन्स आहेत. पहिला सगळ्यात अहंकार आहे, अभ्यास आहे, काम वासना आहे, संताप आहे, आळस आहे, आदाशीपणा आहे. आणि लास्ट इज मत्सर. माझा जर का प्रमोदवर मत्सर असेल ना, मी कधी प्रगती नाही करू शकणार. येस, मला कुणाबद्दल द्वेष ठेवला ना की अरे हा असा तो तसा, नाही काय होणार. तेव्हा तू मला इतकं युनिक बनवलंयस, एवढं नैसर्गिकरित्या तू मला आज जीवन जगण्यासाठी तू मदत करतोयस, मला काय संबंध आहे. मित्रांनो, माझं 38 वर्ष पूर्ण झाली लग्नाची मागच्या वर्षी.
बायकोनी एकदा म्हणजे आज तो सरप्राईज आहे. ओके चलो हो टाइम का मध्ये आहे नाही तो आज सुरू करायला सांगशील. ती आज ठेवली नाही. तिने मला लुईस फिलिपच्या शोरूम मध्ये घेऊन गेले. 4,000 रुपयाचा पहिला शर्ट काढला. मी तिला म्हणलं अरे मैं रस्ते पर से वो सफेद शर्ट लेके ड्रायक्लीन करके डालने वाला. यांनी काय होणार, मी उद्या ब्लॅकबेरीचा सूट जरी घातला आणि हिचं खरू जातं हे मध्ये म्हणाल शब्द याला अभिप्रेत नाही, यक्षिणीची कांडी फिरणार नाही एका रात्रीत. नाही तर मी तर मटक्याचा प्रोफेसर आहे. 249 पंजा आला आणि त्याच थिरीने 2 आणि 4 6 अपोजी 1 का 2 4 13 अपोजी 18 1 आणि 8 9 प्लस 4 138. म्हणजे 138 धुरे आने का चान्स आहे आणि आले ना 138 नाही धुरे. बोले का तुम्हाला वोट आहे बॉस. आता त्याच थिरीने 699 चौक येत होता. 1 आणि 3 4 अपोजिट 9 8 आणि 3 11 अपोजिट छक्का 6 9 15 अधिक 4 9. साला लोकांना म्हणलं मुट्ठी भर के लगाओ, पैदल जाओ, टॅक्सी से आओ, झोली भर के लेके जाओ, घरदार बेच के लगाओ. आणि त्या दिवशी रात्री 699 चौक आला. अरे महाराज आले महाराज आले महाराज. महाराजांच्या पायावर पाणी पिली एकदम टिक्का बिक्का गळ्यात हार. बाप रे बाप. मलाही वाटायला लागलं चला आपण महाराज दिवस झालो की काय. शेवटी दारू येणं चालू आहे. कोण महाराज आज ये पिऊन. त्यावेळेला 6 रुपयाला बॉनी स्कॉट मिळायची क्वार्टर. मित्रांनो सगळा खेळ होता. त्याच्या पुढच्या याला तर 370 ने दस्ता येत होता. 6 9 15 अपोजिट 0 9 9 18 अपोजिट 3 अधिक 10 प्लस 4. फिटिंग संपल्यावर दाखवतो कागदोपत्री करून 370 ने आला नसता. अरे बाप रे. बायकोला म्हणलं नेक्स्ट मंगळवार को ना तेरे को नाखून से तो है ना इधर तक सोने से मर दूंगा. त्याच्या पुढच्या याला लोकांनी व्याजाने पैसे आणले इकडून तिकडून. कारण माझा आवाज अरे महाराज आणि आकडा फेक आला. इतकं मारलं मला. अरे बा लोकांचे पैसे आज आहे मित्रांनो. दिस इज अल्कोहोलिझम. त्याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. तर स्वप्न नको, ऍक्शन. काय हो रोज ऍक्शन करणार. सोबत जीवनाचा जो आनंद आहे तो मला माझ्या घरच्यांना द्यायचा आहे. घरातल्या भिंती असल्या पाहिजे. तुम्हाला बघून तुम्हाला अशा आठ्या नाही बसता कामा. अल्कोहोलिक्स अनॉनिमसला मला यायचंय पण मला स्टोन नाही माजवायचं. अरे बाबा एका मेंबर आहे पण काय झालं एका मेंबर येतो आहे. इथं मित्रांनो रोटेशन दिलेलं आहे. याच्यासाठी आत्मगौरव सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर महत्वाकांक्षा मला चेक करायच्या आहेत. BW म्हणतो व्हॉट इज ट्रू अम्बिशन. ट्रू अम्बिशन इज नॉट व्हॉट यू थॉट इट वॉज. तुला जे वाटतं ती नाही महत्वाकांक्षा खरी. ट्रू अम्बिशन मीन्स द प्रोफाउंड डिझायर टू लिव्ह युजफुली अँड वॉक हंबली अंडर द ग्रेस ऑफ गॉड. मला एक उपयुक्त जीवन जगायचं आणि एक नम्रतेचं जीवन परमेश्वराच्या छायाछत्राखाली त्याच्या मार्गदर्शनानंतर जगायचंय. मार्गदर्शनानुसार दॅट इज अम्बिशन. हे 2 शब्द झाले की पुढचा शब्द महत्वाचा आहे. सत्तेचं वेळ. पॉवर ड्राईव्ह. हे मध्ये वाटतंय अरे मैं ट्रस्टी आहे. अरे ट्रस्टी आहे तो क्या हो गया. लोक शिव्या घालतात. हा थँकलेस जॉब आहे. BW सांगतो डिवाइन प्रोग्राम इज ऑफर्ड टू थँकलेस पीपल. कृतज्ञ लोकांची संस्था आहे. किती जरी केलं तरी म्हणणार अरे छोड हो संक्रमण को क्या मालूम था मैं उसको आयडिया दिया. कधी नाही म्हणणार की त्यांनी सांगितलं म्हणून हे चांगलं झालं बरं का. पण हे वरचेवर बनेल. सत्तेचं मित्रांनो मला इथं बॉस नाही व्हायचं. मला इथं दास व्हायचंय. मला इथं अशी भावना ठेवायची. ऑलवेज हॅव फोल्डेड हँड. ऑलवेज बी ग्रेटफुल टू युअर लॉर्ड. नेहमी देवाकडे कृतज्ञतेने भरलेलं हृदय पुढं करायचंय. येस. त्याच्यानंतर एक महत्वाचा येतो म्हणजे पैसा. पैसा ये मध्ये येऊन मला कुणाला ओरबडायचं नाही. 2 नंबरचे धंदे करायचे नाही. मी एकदा विचारलं स्पॉन्सरला म्हणलं 2 नंबरचं करू का. परत दारू पिशील. मित्रांनो बाळासाहेबांचं काम करायचं. लाखो रुपये मिळवले असते त्या काळी. आणि काही नव्हतं. कॉम्प्युटर कुठे नाही जात होती. 93 साली काय माल येऊन पडायचं नुसते चलनावर. किती आला किती गेलं. पण एकदा त्यांना म्हणलं सुद्धा बाळासाहेब असं खरं केलं असं दारू पिला असतास. खरंय मित्रांनो हे नाही केलं ना. हा जीवन जगण्याचा खरा उद्देश पाहिजे की मला आता परमेश्वराच्या नजरेत स्वतःला उंचवायचंय. दॅट इज माय सोबर लिव्हिंग. मला आता स्वतःला मला नाही मी वाईट वागलो तर मला लोक मारणार. माझ्या घरचेच मला म्हणतील बाहेर हो. त्यामुळे मला आता पैसा मित्रांनो आपल्या एका ट्रस्टीने 39 लाख रुपये जमवले माझ्या समोर. तो बी ट्रस्टी मी बी ट्रस्टी. आणि तिथं 5,000 रुपये प्रत्येकी. जबरदस्त रिसॉर्ट स्विमिंग पूल हे ते पोरी नाचतायत संध्याकाळच्या एंटरटेन. आपल्या तिथं बी आता कन्व्हेन्शन होणार आहे.
हल्ली कन्व्हेन्शन म्हणजे नुसतं हेच चाललेलं आहे. मी तिथं म्हणलं स्पिरिच्युअल एनहान्समेंट कुछ भी नाही आहे इधर तो मौज मस्ती आहे यार. आणि तो हिशोब देताना तो म्हणला नाही हिशोब तुम्ही मागा मी दुबईला आहे. अरे म्हणलं काय म्हणलं नाही तुम्हाला कंप्लेंट करायची न्यूयॉर्कला करा. बापरे व्हॉट नॉनसेन्स. त्याचं नाव नाही घेत आता तामिळनाडूच आहे. आणि 39 लाखाचा तिने हिशोब लिहिला. काही नाही कोणी करू शकलं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये शिक्षा नाहीये. देर इज नो पेन्युटिव्ह ऍक्शन. देर इज नो पर्सिक्युशन. देर इज नो पनिशमेंट. तिकडून आहे. चुकीचं वागलात तुम्ही चांगलं वागला कोणी कौतुक करेल का नाही माहित नाही. तुम्ही चांगला वागला तुम्हाला एकदम देणग्यांचं तुमच्यावर वर्षा होईल का नाही माहित नाही. चांगला वागला कोणी पाठवून हात करेल माहित नाही. पण वाईट वागला तर 100% शिक्षा आहे मित्र. दिस इज द लॉ ऑफ नेचर. मी वाईट वागलो की त्याची मला शिक्षा आहे. ती परमेश्वराच्या काठीचा आवाज नाहीये. म्हणून मला याचा प्रोग्राम होल्डेड हँडनी घ्यायचा. परमेश्वरा एवढं सगळं होऊन बी इन स्पाइट ऑफ अवर फेलर मिस्टेक अँड सेटबॅक्स वी आर अलाइव्ह. आमच्या हातून एवढा सगळा उत्माद घडला. एवढा उच्छाद मी मांडला होता. एवढी माझ्या वाट्याला टीका असायता आली. पण देवा तू मला जिवंत ठेवलेस हे नसे थोडके. 5 ऍक्सिडेंट झाले. प्रत्येक वेळेला तू मला वाचवलंस. मी म्हणायचं ब्लू शर्ट डाला था मेरी राजकुंभ की है. अरे दारू पिऊन बेवड्या तुला गाडी चालवता येत होती हे महत्वाचं आहे. आज मित्रांनो रियालिटीला ऍक्सेप्ट केलंय. रियालिटी शेवटचं लास्ट आहे. हे मध्ये नेतृत्व एक फार महत्वाचा विषय आहे. इन ए देर इज अ डिफरंट ऑफ लिडरशिप. आणि ही सेवाभावी आहे. इथलं नेतृत्व सेवाभावी आहे. फार तुरे नाही मिळणार. कुणी तुम्हाला स्तुती करून तुम्हाला घरी जेवायला नाही बोलवणार. हे परमेश्वराच्या नजरेतलं नेतृत्व आहे. म्हणून आम्हाला जास्त संघटना हे ते करत नाही बसायच्या. खुन्नस आहे तिच्यावर काम करायचं. माझी व्यक्तिगत खुन्नक असेल मी जाईल दारूकडे. दारू पिऊन माझा मृत्यू आहे. पण हीच खुन्नस जर ग्रुपमध्ये आली वादविवादाला सुरुवात होईल. हळूहळू ग्रुपचा ऱ्हास होईल आणि एक दिवशी ग्रुप निस्तनाबूत होऊन जाईल. ग्रुपचं अस्तित्वच खलास. मी बघितले असे ग्रुप्स पुण्यामध्ये जे फार थाटावाटात असे सुरू झाले. इग्निशियस ग्रुप, विनर ग्रुप, तर तिकडचा झुंड एक 5 झाले. ग्रुप जास्त होणार. पहिला ग्रुप होता उयाचा, दुसरा झाला तिकडे न्यूयॉर्कला, तिसरा झाला हे होत राहणार. ग्रुप व्हायला पाहिजे. पण याचा अर्थ मित्रांनो मला माझं लादायचं नाहीये. आय डोंट हॅव टू बी ब्लीडिंग डेकन. आय हॅव टू बी एल्डर स्टेटमेंट. तर असा हा विषय आहे मित्रांनो. अभी तो मैं वॉर्मअप हो गया. पानी भी नहीं पिया मैं. तो 9 बजने को आहे. अभी सब्जेक्ट तो अभी शुरू होने वाला था. असं मित्रांनो असे पनोती बरोबर आप जब तक मेरी सुन रहे हैं तब तक मुझे कोई प्रॉब्लेम नाहीये. असं मित्रांनो हा विषय अत्यंत घन आहे. मला माझं स्वतःचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. मी आज कुठं उभा आहे. मी कुठून आलोय. कुठं जाणार आहे. मला गॉड कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. भगवंत कोण आहे. त्यांचा माझा संबंध काय आहे. भौतिक जगात मी का दुःख भोगतोय. जसं आता रवी बेवींनी सांगितलं हे होणार आहे मित्रांनो. इट्स ऑल. मला तर त्यावेळेला नेहमी वाटायचं हे मध्ये येऊन सुद्धा की साला बायको भागते तो नाही जाईंगी. फोबिया आहे. 12 वर्ष लहान आहे. माझी मुलगी ती 13-14ची होती. मी लगेच तिला इस्कॉन मध्ये आणलं. तिने कधी जीन्सची पॅन्ट नाही घातली. आणि मला भीती होती. माझ्यावर 2-4 बाया पळून जायला तयार होत्या. आणि मी वर्णनच असं करायचो. शिवाय येते मी संध्याकाळी मालगिन लेक्या असं तर थैल्या घेऊन यायचो. अरे बापरे आली किंवा नाही अरे काय यायचा. मित्रांनो हे सगळं माझं जीवनच तसं आहे. मला कित्येक लोक म्हणतात लिहा प्रभूजी लिहा तुम्ही लिहा. पहिलेच घरचे लोक पळून जातील. अजून तर सुरुवातच नाही सांगितलं. एजड्या बिजड्यांचं सांगितलं तर डोकं खराब होईल त्यांचं. पण आज घाबरत नाही मित्रांनो मी. कारण मला माहिती आहे याच्यातलं मी आज काय करत नाही. माय डिअर लॉर्ड आय एम ग्रेटफुल टू यू. तू मला आज धैर्य दिलेलेस. तुम्हाला आज तो अर्थ तुम्हाला आज प्रार्थना दिली. युअर प्रेयर्स दे विल बी हर्ड अँड आन्सर्ड. आज ते ध्यान जे आहे त्याला डिबेट नाहीये. ते प्रत्येकाचं व्यक्तिगत साहस आहे. ते जितकं पाहिजे तितकं त्याचा तुम्ही विकास करू शकता. त्याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. त्याच्यातून मला ती भावना निर्माण होईल. दाय विल बी डन नॉट माईन. परमेश्वरा तुझी इच्छा फलद्रूप होईल माझी नाही. आज मित्रांनो परमेश्वराच्या इच्छेने चालतो. संक्रमणनी परवा दिवशी सांगितलं शिवभाऊ या आभारी आहे तुम्ही मला शांतपणे ऐकलं. आणि मित्रांनो हा विषय असा आहे की अजून मी याच्यावर खूप बोलू शकतो. अजून तर माझ्या भात्यातले सगळे मी बाजूलाच ठेवलेले. हे जस्ट आपको मैं ट्रेलर बताया. फिर कभी नेक्स्ट टाइम आऊंगा तो उसको हाथ डालूंगा. थँक्यू सो मच.